नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 28 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर आजचा आपला हा महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजचे आपले चालू घडामोडीचे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, मराठी भाषा गौरव दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर तो दिवस 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे? तर इस्रायल। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर विंग्स इंडिया 2026 मध्ये कोणत्या विमानतळाला बेस्ट एअरपोर्ट पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे? तर पुणे विमानतळाला लोहगाव मधील। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारत देशातील पहिल्या 1000 ग्रामपंचायतींच्या शाश्वत विकास रँकिंग मध्ये आपल्या महाराष्ट्रातील 192 ग्रामपंचायतींनी स्थान मिळवून देशात कितवा क्रमांक पटकावला आहे? तर आपल्या भारत देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे। खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न होता। यानंतर भीमाशंकर मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सर्वांना माहित आहे, पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। यानंतर ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये कोठे होणार आहे? तर इंग्लंड आणि वेल्स मध्ये। यानंतर पॅलेस्टाईन देशाने सर्वोच्च नागरी पुरस्काराने ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईनने कोणाला नुकतेच सन्मानित केले आहे? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना। यानंतर कोणत्या राज्याने बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बांगलार युवा साथी ही योजना आखली आहे? तर पश्चिम बंगाल। यानंतर पुढील प्रश्न, तर UN आणि WHO यांच्या पुढाकाराने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची। यानंतर 10वा प्रश्न, 42व्या सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सवाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे? तर पणजी गोवामध्ये। ठीक आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026। तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 28 फेब्रुवारी या दिवशी आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात असतो। तर 1828 मध्ये याच दिवशी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर CV रमन यांनी रमन इफेक्ट या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती, ज्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार देखील मिळालेला होता। यानंतर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल आपण विशेष माहिती पाहून घेऊयात। तर याचा उद्देश काय आहे? तर दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाद्वारे देशाचा विकास याबद्दल जनजागृती करणे। सुरुवात केव्हा झाली? तर पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे महत्त्व काय आहे? तर हा दिवस सर CV रमन यांच्या महान शोधाची आठवण करून देत असतो आणि तरुण पिढीला विज्ञानाकडे आकर्षित देखील करत असतो। यानंतर दुसरा प्रश्न, आपल्या भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन C ते आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये। कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर अहिल्यानगर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौदाळा हे गाव अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि या ऐतिहासिक निर्णयाबद्दलची महत्त्वाची माहिती देखील आपण सविस्तर पाहून घेऊयात। तर स्थान, तर हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या तालुक्यामध्ये येते आणि निर्णय, तर 5 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये सर्व गावकऱ्यांनी एकमताने जातमुक्त होण्याचा ठराव मंजूर केला आहे। आणि याचा उद्देश काय आहे? तर संविधानातील समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा ही मूल्य रुजवून सामाजिक एकता वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, यापूर्वी 2024 मध्ये याच गावाने विधवा
विवाहास प्रोत्साहन देणारा आणि शिवीगाळ मुक्त गाव होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला होता. तर यानंतर आपण पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, चौथे विश्व मराठी संमेलन केव्हा व कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. कोठे? तर नाशिकमध्ये. तर 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर चौथे विश्व मराठी संमेलन 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीमध्ये नाशिक या शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. आणि हे संमेलन मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KTHM महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कविवर्य कुसुमाग्रज नगरी पार पडत आहे. तर ज्याचे उद्घाटन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात आले आहे. यानंतर चौथा प्रश्न, ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्रामध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश आहे 6व्या क्रमांकावर. कितव्या? तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया तुम्हाला समजण्यासाठी. तर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रामध्ये आपला भारत हा देश 6व्या क्रमांकावर आहे. तर या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण. तर अव्वल देश या शर्यतीमध्ये अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट्स पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर चीन आणि सिंगापूरचा क्रमांक लागतो. आणि आपल्या भारताची कामगिरी, तर आपल्या भारताने 100 पैकी 32 गुण यामध्ये मिळवले आहेत. तर जमेची बाजू काय आहे? तर आपल्या भारताची सर्वात मोठी ताकद येथील AI टॅलेंट आणि ज्यामध्ये आपल्या भारताला 16.67 पैकी 9.12 गुण मिळालेले आहेत. तर आव्हाने काय आहेत? तर पायाभूत सुविधा आणि म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर व प्रशासन गव्हर्नमेंट या क्षेत्रांमध्ये भारत अद्याप मागे आहे असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, पाचवा प्रश्न, तर कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तर अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. तर का आहे हे देखील आपण सविस्तर पाहून घेऊयात. तर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये अमेरिका सध्या जगातील पहिल्या क्रमांकावर आहे. तर विविध जागतिक अहवालांनुसार अमेरिकेचे अग्रस्थान खालील बाबींवर आधारित आहे. तर गुंतवणूक आणि संशोधन, खाजगी गुंतवणुकीमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या AI इंडेक्स रिपोर्ट 2024 नुसार अमेरिकेने AI संशोधनामध्ये आणि प्रगत मॉडेल्स विकसित करण्यात इतर देशांना मागे टाकले आहे. तर प्रगत तंत्रज्ञान, तर ओपन AI, ChatGPT, गुगल जेमिनाय, मायक्रोसॉफ्ट आणि इन्व्हिडिया यांसारख्या जगातील मोठ्या AI कंपन्या अमेरिकेमध्ये आहेत. तर विद्यार्थ्यांनो, कम्प्यूट पॉवर, तर जगातील एकूण AI कम्प्यूट पॉवर पैकी सुमारे 50% वाटा हा अमेरिकाचाच वाटा आहे. ठीक आहे. यानंतर सहावा प्रश्न, तर इंस्टाग्रामवरील 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले आहेत. कोण आहेत ते? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर इंस्टाग्रामवर 100 मिलियन म्हणजेच किती? तर एकूण 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण करणारे पंतप्रधान आपल्या भारताचे नरेंद्र मोदी हे जगातील पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत. तर त्यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि या कामगिरीसह त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अनेक बड्या जागतिक नेत्यांना मागे टाकले आहे. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचा मुद्दा काय आहे यामध्ये? तर पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये इंस्टाग्रामवर पदार्पण केले होते आणि त्यांच्या फॉलोअर्सची एकूण संख्या आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट झालेली आहे. तर आपल्या भारतातील अन्य नेत्यांमध्ये योगी आदित्यनाथ 16.1 मिलियन आणि राहुल गांधी 12.6 मिलियन हे त्यांच्या मागे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारत आणि जपान यांच्यातील धर्म गार्डियन 2026 संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर ऑप्शन बी, चौबट्टी या उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत आणि जपान यांच्यातील धर्म गार्डियन 2026 7वी आवृत्ती आहे ही, आणि या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन उत्तराखंडमधील चौबट्टिया येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे करण्यात आला आहे आणि हा सराव 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये
पार पडत आहे. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर स्थळ फॉरेन ट्रेनिंग नोड चौबट्टी उत्तराखंड, कालावधी 24 फेब्रुवारी 2026 ते 9 मार्च 2026 आहे आणि याचं उद्दिष्ट आहे निमशहरी म्हणजे सेमी अर्बन वातावरणामध्ये संयुक्त ऑपरेशन्स आणि परस्पर सहकार्य वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे. यानंतर सहभाग तर भारतीय लष्कर आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स आहे आणि हा सराव दोन्ही देशांमध्ये आळीपाळीने आयोजित केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 25 ते 28 फेब्रुवारी 2026 शेगावचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर शेगाव बुलढाणा येथे 25 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन आपल्या भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले आहे आणि या कार्यक्रमाशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर उद्घाटन तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026, कालावधी 25 ते 28 फेब्रुवारी 2026 आहे आणि स्थळ सर्वांनी लक्षात ठेवा तर 20वा मैदान संत गजानन महाराज संस्थान शेगाव. ठीक आहे. आणि प्रमुख उपस्थिती तर या सोहळ्याला आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री, स्वातंत्र्य प्रभार तर प्रतापराव जाधव आणि केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते त्या ठिकाणी. यानंतर आयोजक तर केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि या मेळाव्याचा मुख्य उद्देश आयुष उपचार पद्धतींचा प्रसार करणे व औषधी वनस्पतींच्या लागवडीद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे हा मुख्य हेतू आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर 9वा प्रश्न तर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI देशातील आपल्या भारत देशातील दुसरे उच्च सुरक्षा डेटा सेंटर कोठे सुरू केले आहे? तर ओडिशामध्ये सुरू केले आहे. कोठे? तर भुवनेश्वर, ओडिशामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI देशातील दुसरे उच्च सुरक्षा डेटा सेंटर भुवनेश्वर, ओडिशा येथे नुकतेच सुरू केले आहे. तर महत्त्वाचा तपशील काय असणार आहे? तर स्थान तर हे केंद्र ओडिशातील खोर्धा येथील इन्फो व्हॅली 2 मध्ये 18.55 एकर परिसरामध्ये पसरलेले आहे आणि सुरक्षा वैशिष्ट्य काय आहेत? तर हे टियर 4 प्रामाणिक डेटा सेंटर असून ते संभाव्य सीमापार धोके आणि भूकंपाच्या जोखीम क्षेत्रांपासून दूर सुरक्षित ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर याचा उद्देश काय आहे? तर पेमेंट सिस्टम, चलन व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या आर्थिक पायाभूत सुविधांचे रक्षण करणे असा याचा उद्देश आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिले केंद्र तर RBIचे पहिले प्राथमिक डेटा सेंटर खारघर, नवी मुंबई येथे स्थित आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर जागतिक स्वयंसेवी संस्था दिन म्हणजेच वर्ल्ड NGO डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा दिवस 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थ्यांनो, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात समजण्यासाठी. तर जागतिक स्वयंसेवी संस्था दिन म्हणजेच वर्ल्ड NGO डे दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जगभरामध्ये साजरा करण्यात येत असतो. तर हा दिवस समाजाच्या कल्याणासाठी, गरिबी निर्मूलनासाठी आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या अशासकीय म्हणजेच NGO संस्थांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जात असतो. तर विद्यार्थ्यांनो, जागतिक स्वयंसेवी संस्था दिनाबद्दल महत्त्वाची माहिती पाहूयात खालीलप्रमाणे आपण. तर याचा उद्देश काय आहे? तर जगभरातील स्वयंसेवी संस्थांच्या NGOsच्या कार्याला ओळख देणे आणि त्यांना सन्मानित करणे आणि सुरुवात तर या दिवसाची संकल्पना लॅटव्हियातील सामाजिक उद्योजक मार्किस लिओर्स स्काडमानिस यांनी मांडली होती आणि तो 2014 मध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांद्वारे अधिकृतपणे साजरा करण्यात देखील आला होता. यानंतर महत्त्व काय आहे? तर हा दिवस शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या संस्थांचे महत्त्व अधोरेखित करत असतो.
तर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल पाहिला होता कालच्या चालू घडामोडीमध्ये. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? तर सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे देखील सर्वांनी सांगा. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.